विकास झालाय काय शहराचा? विकासच्या मानानं काय नाही, लांबणीवर काम पडल्यात. नगरपंचायतच्या मानानं अजून विकास झालाच नाही खरं म्हणजे. रस्ते झाले नाही, गटाराचे काम झाले नाही आणि सुधारणा झाली नाही आणि शिक्षण महत्वाचं आहे पोरांना. झालाय की विकास? झाले की पाणी येतंय. विषय काय गावाचा विकासच. विकास झाला जोडा, तरी बी पाहिजे तसं तेवढं विकास झालेला नाही सध्या तर नाही. बरेच प्रश्न आहेत. शहराचा प्रश्न जसं तसा आहे. प्रशासकांनी केलेला नाही आणि त्या नगरसेवकांनी पण नगराध्यक्षांनी काय केलेलं नाही. तसं आता नगरपंचायतच्या मानानं पूर्वीपेक्षा बरं आहे, पण अजून पाहिजे. तुमचा विकास राहू दे बाजूला, पण आम्ही सुरक्षित तर राहतो. थोडा विकास झाला शहराचा, बरंच विकासाचं काम अजून व्हायचे आहे. अजिबात नाही. या शहराचा विकास झालेला नाही आहे. पाण्याचा प्रश्न मोठा आहे. 8 एकदा पाणी येतंय. कुणाची सत्ता आला विकास होईल? काँग्रेस आल्यानंतर 100% तर होईल. ते या 2025 मध्ये युवा पिढींना संधी देऊन आम्ही या गावाचा विकास करू. आता शिंदेगड सोडवलं असं वाटतंय. काँग्रेस आणि हात ते काँग्रेस आणि भाजपमध्ये जास्त लढत होईल. काँग्रेस आणि भाजपमध्ये जरा सुरू होत. भाजप जास्त आघाडीवर आहे. सगळे एका मायाची मनी, सगळे पक्ष असतील ते असतील. ते सगळे निधी आणतो म्हणत आहेत, निधी आणत नाहीत. तसं बघायला गेलं तर राजकारण सगळ्यात गचाळ गेलेलं आहे. आता भाजप आघाडीवर आहे सध्या. काँग्रेसला कंटाळलेत लोक. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. राज्य निवडणूक आयोगाकडून नगरपंचायत, नगरपालिका व नगर परिषदांच्या निवडणुकांची घोषणा झाली. सर्वत्र राजकीय रणधुमाळी आपल्याला दिसते. शहरातील राजकीय वातावरण तापलेलं आहे आणि सध्या बघायला गेलं तर आपण पोहोचलोय हातकणंगले शहरामध्ये. तर हातकणंगले नगरपंचायत अंतर्गत शहराचा कितपत विकास झालाय, येथील प्रलंबित प्रश्न काय आहेत, त्याचबरोबर नागरिकांच्या समस्या काय आहेत, येथील नागरिकांशी चर्चा करून या सर्वांचा आढावा आपण घेणार आहोत. खरं बघायला गेलं तर हातकणंगलेमध्ये प्रत्येक निवडणूक ही चुरशीन होत असते. तर जाणून घेऊयात येथील नागरिकांकडून की शहरातील राजकीय आखाड्यात सध्या काय सुरू आहे. बऱ्याच वर्षांनी हातकणंगलेमध्ये नगरपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. काय सध्या चित्र आहे शहराचं, काय सांगाल? हा चांगला काय विषय नाही. निवडणुका मागच्या पण झाल्या, जरा ह्यावेळी रंगत जास्त आहे. आता बघूया काय होते. थोडं काय नेमकं चित्र नागरिकांना बघायला मिळणार आहे इथल्या इलेक्शन? नाही, चुरस भरपूर होणार, हे फक्त विशेष आहे, बाकी काय नाही. काय कुणाकुणाची चुरत असेल नेमकी? बघूया की आता आपापले पक्ष लावले आहेत. भाजप जास्त आघाडीवर आहे. बघूया आता काय होते. शहराचा विकास झाला हाय बऱ्यापैकी. काय अजून प्रमुख प्रश्न प्रलंबित आहेत? पाण्याचा प्रश्न मोठा आहे. 8 एकदा पाणी येतंय आणि हा प्रश्न मोठा गंभीर आहे. कारण काय पाणी समजा 8 चुकलं तर लवकर येत नाही, हा विषय मोठा आहे. रस्ते बरोबर नाहीत, हा विषय पण आहे. काय वाटते कोण शाश्वत विकास करेल शहराचा? आता निवडल्यानंतर कळणार. काय होईल या निवडणुकीत? बुई अंदाज नाही. सध्या मागच्या वर्षापेक्षा मागच्याला तर काय त्यांनी कुणाने सुधारणा झालेली नाही आहे. सगळे एका मायाची मनी, सगळे पक्ष असतील ते असतील. ते सगळे कुठलाही पक्ष असा नाही. पण यावेळेला तरी आमची अपेक्षा आहे की गावचा चांगला विकास करून त्यांनी दाखवावा आणि ह्याहीपेक्षा तरुण पिढीला वाव देऊन त्यांच्याकडून कामं करून घ्यावीत. जे पाणी प्रश्न आहे, रस्ते आहेत, गटारे आहेत, कचऱ्याचा प्रश्न आहे, तो त्यांनी ताबडतोब व्यवस्थित सोडवावा. त्यानंतर जे पाण्याची पाईपलाईन आहे डांगे साहेबांनी आणलेली, त्याच्यानंतर त्यांनी त्याच्याकडे बघितलेलं नाही. निधी आणतो म्हणतात, निधी आणत नाहीत. परत पाईपलाईन नवीन करतो म्हणतात, त्याच्याकडे दुर्लक्ष आहे. जेणेकरून जे नगरसेवक येतील किंवा नगराध्यक्ष येतील त्यांच्याकडून एवढीच अपेक्षा आहे आमची की इथून पुढे जे प्रश्न असतील त्यांनी ताबडतोब लवकरात लवकर आपले मतदारांचे प्रश्न सोडावेत आणि गावाला सुख संपन्नता मिळावी, हीच आमची अपेक्षा. कोण शहराचा शाश्वत विकास करेल असं वाटतं? तसं बघायला गेलं तर राजकारण सगळ्यात गचाळ गेलेलं आहे. कुठलाही पक्ष 1 नंबर 2 नंबर म्हणता येणार नाही. तरी पण गावच्या विकासाकरता गट विसरून एकोप्याने येऊन गावची सुधारणा करावी, एवढीच अपेक्षा आहे. काय तुम्ही ज्येष्ठ म्हणून मतदानाचा अधिकार बजावणार आहात, त्याचबरोबर बघायला गेलं तर बऱ्याच वर्ष प्रशासक देखील होतं. हो, प्रशासक पण तसं होतं आणि हे निवडून आलेली लोकही तशीच होती. दोन्हीमध्ये ते काय साम्य नाही. काय होईल एकंदरीत या निवडणुकीत? ह्या निवडणुकीत आता सगळ्या पक्षांचे आणि अपक्ष भरपूर राहिलेले आहेत. जोपर्यंत चित्र माघारी होत नाही तोपर्यंत चित्र क्लिअर होणार नाही. विषय काय गावाचा विकासच. रस्त्याचं, पाण्याचं, त्याच समस्या, अतिक्रमण आहे, त्याच समस्या. काय मध्यंतरी प्रशासक होतं आणि अनेक वर्ष निवडणुका होत आहेत, काय वाटतं याबद्दल? प्रशासकांच्या काळात काय विकास झाला काय? नाही, काय एवढं खास नाही. काय होईल या निवडणुकीत? आता निवडून आल्यावर कामं केलं तर बरं. विकास कोण करेल शहराचा, काय सांगाल? प्रत्येक नगरसेवक आपापल्या वाड्यातली कामं करतोय. कोण शाश्वत विकास करू शकतोय असं मला वाटतं?
नाही, प्रत्येकजण आपापल्या वार्डाने काम करतातच, काय नाही. विकास काय आता सुरू आहे, इथनं पुढं बघू काय होते. ह्याच्या आधी झालाय का विकास? कसा विकास आहे की पाणी नाही, पाणी पाहिजे अगोदर. काय समस्या आहेत नागरिकांच्या? नागरिकांच्या समस्या काय 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 आहेत? समस्या काय त्यांनी सगळी अशी काय या निवडणुकीत काय होईल? बहुतेक भाजप येणार. काय वाटते? भाजप असं का वाटते? त्यांनी थोडी मदत केली. अजून काय प्रश्न आहेत प्रलंबित? प्रश्न बरं आहे. वीज म्हणा किंवा लाईट नाही आहे, तुमचं पाण्याच्या समस्या जास्त. काय वाटते तुम्हाला या निवडणुकीत काय होणार? भाजप येणार. काय शहराचा विकास झालाय काय? विकासच्या मानानं काय नाही, लांबणीवर कामं पडल्यात आणि रस्ता करता म्हणून उकरून ठेवल्यात. 6 महिने झाले रस्ता तसंच पडला आहे आणि लोक आजारी किती पडलेत धोरण माहीत आहे काय? आज सगळ्या दवाखान्यात जर गेला, खोकला पडसं आमकं तमकं हे लोक आजारी आहेत आणि त्यात तुमच्या विकास कामापेक्षा लोक आजारला पैसे घ्यायचे असं लागल्यात. ही वस्तुस्थिती आहे. पाणी आता येणं आठवड्याला एकदा पाणी येते, आठवड्याला एकदा. हां आता सध्या निवडणुका पण आहेत आता. हां आहेच. आता निवडणुका झाल्या, ऐकून घ्या. त्यांनी 5 वर्ष इकडे यायचं काय काम नाही हो. मतं जे पदरात पडले इकडे परत यायचं काय काम नाही. असं विचारलं बेफिकर उत्तर देतात. कोण निवडून आल्यावर विकास करू शकते? आता भाजप आघाडीवर आहे सध्या. काँग्रेसला कंटाळलेत लोक आणि काय कंटाळलेत म्हणण्यापेक्षा एक पक्षी राहत आता 2-3 गट राहिल्यात आणि ह्यांच्यात म्हणजे मेळ आहे. म्हणजे कसं म्हणजे ज्याचा नगराध्यक्ष होईल त्याचे विकासाची कामं, पण नगराध्यक्ष निवडून येणार एक जण आणि खाली येणार एक जण असं झालं की कामं होत नाहीत. म्हणजे ताळमेळ नाही. सांगण्याचा भाव आता काय वाटतं या निवडणुकीत काय चित्र बघायला मिळणार? बहुमत कोणाचंच होणार नाही. कारण का गटबाजी ह्यात काढली जाते. अंतर्गत गटबाजी म्हणजे हेवे जवे काढले जातात. लोक म्हणतात हातकणंगलेचा सगळ्यात जास्त विकास झाला आहे. तुम्ही म्हणताय का व्हाय नाही? नाही व्हाय नाही. अहो रस्ते गेल्या पावसाळ्यात उकरून ठेवल्यात. लोक आजारी पडले. नुसतं सर्वे करा म्हणजे दवाखान्यात खोकल्याचे लोक आजारी किती आहेत मला म्हणजे साक्षीत सांगायचं. या गोष्टींचा परिणाम निवडणुकीवर काय होणार? काय होणार की थोडंफार होणार नक्की होणार. आणि लोक म्हणजे वैतागली म्हणजे कसं लोक म्हणजे त्रासाला कंटाळी. ह्यांचा वरचीवर पाणी येत नाही त्रास आणि आजारपणाला कंटाळी भरपूर. तुमचा विकास राहू दे बाजूला, पण आम्ही सुरक्षित तर राहतो. टायमाला पाणी नाही दिलं तर काय उपयोग? आता सध्या तरी आठवड्याला एकदा पाणी येते. नगरपंचायतच्या मानानं अजून विकास झालाच नाही खरं म्हणजे. आता झाली नगरपंचायत सोडा, पण अजून काय विकास तसा नाही. रस्ते नाहीत, पाण्याची सोय नाही. परत आता बऱ्यापैकी काय विकास नाहीच म्हणा तुम्ही. मुलांना खेळायचं मैदान पाहिजे मोठं, काहीतरी बाग बगीचा पाहिजेत. असं नगरपंचायतच्या मानानं सोयी व्हायला पाहिजेत असं वाटतंय मला. काय वाटते कोण या सगळ्या सोयी करू शकतो? कोण असं काही सांगू शकत नाही मी. आता कोण येतील ते करायलाच पाहिजे की. गावाने कुणाला निवडून दिलं का नाही त्यांनी करायलाच पाहिजे. बऱ्याच वर्षांनी निवडणूक होत आहेत. मध्यंतरी प्रशासक होते. प्रशासकांच्या काळात काय विकास झाला? काय विकास म्हणजे काय? आता विकास एवढा काय झालाच नाही तसं म्हणाय गेलं तरी. हाय बऱ्यापैकी विकास आहे, पण नगरपंचायत आत्ता झाली या 10 वर्षात, तर अजून तर काय विकास नाही. इथनं पुढे तर व्हायला पाहिजे असं मला वाटते. महिला म्हणून तुम्ही मतदानाचा अधिकार बजावणार आहात. काय भूमिका असणार आहे? म्हणजे कशासाठी भूमिका? मतदान करत असताना आता आम्ही कशासाठी मतदान करणार? पुढचा माणूस ज्याला मत देणार आहे त्यानं विकास करायला पाहिजे. त्या हेतूनच आम्ही करणार. तो विकास केला की जो विकास करणार आहे त्यालाच आम्ही देणार. बरोबर आहे का? आणि महिलांच्यासाठी म्हटलं की तर काय महिलांच्यासाठी काय म्हणजे जिथं काय सुरक्षेसाठी काय पाहिजे ते करायला पाहिजे. सुरक्षा महिलांची असावी असं वाटतं. असं एवढंच की मुलींची शाळा आहे तिथे जरा सुरक्षा असावी शाळेच्या ठिकाणी वगैरे. त्यामुळे एवढंच, बाकी काय सांगू. काय चित्र हातकणंगलेचं काय सांगा? आहे की बऱ्या सगळ्या
हे आहेत की नाही, म्हणजे काँग्रेस असून दे, भाजप असून दे, शिवसेना असून दे, त्यांचं लोकमत चांगलं आहे आपल्या हातकणंगल्यामध्ये आणि प्रचार बी त्यांचं चांगलं चालू आहे आणि सगळ्या उमेदवार बी स्ट्रॉंग आहेत आता देणार आणि आता इथनं पुढे 5 वर्ष चांगलं होतील, हातकणंगला सुधारेल. नाही आतापर्यंत विकास झालाय काय? नाही झालं. काय व्हायला काय व्हायला नाही म्हणजे कसं, रस्ते झाले नाही, गटाराचे काम झाले नाहीत आणि सुधारणा झाली नाही आणि शिक्षण महत्वाचं आहे पोरांना, हे शिवाय नाही. काय कोण विकास करू शकते असं वाटतं तुम्हाला? कसं आता बघा, सत्ता आपली आता वर आहे भाजपची आणि 3 येते काय बघूया आता लोक आपली काय चॉईस करतील त्याच्यावर असतं. प्रमुख प्रश्न काय आहेत अजून? नाही तेच की शिक्षण महत्वाचं आहे, पोरांची शिक्षण, कॉलेज, पाण्याचे प्रश्न आहेत, रस्त्याचे प्रश्न आहे, गटाराचे प्रश्न आहे, साफसफाईचे प्रश्न आहेत, हेच आपले झालाय की विकास. काय झालाय? मतदाराच्या फंडाच्या प्रमाणावर जेवढं आलं तेवढं त्यांच्या त्या भागात आपल्या आपल्या सदस्यांनी कामं केली आहेत. काय ते तर म्हणतात काय करायला नाही, काय विकास कोण नाही. म्हणतंय? तिथं खालच्या गल्लीत म्हणतात. खालच्या म्हणून काय फायदा, जेवढा फंड आलाय तेवढा फंड मग काय फंड गेला कुठं मग आलेला? तुम्ही एवढं बोर्ड गावात लावलं, त्याचा पण फंड बोर्ड लावलेलं त्याप्रमाणे पब्लिकने त्यांना विचारलंय काय, ज्या त्या भागात ज्याच्या ज्या पद्धतीनं जेवढा फंड आलाय त्यांनी तेवढा फंड केला आहे. पाण्याची समस्या आहे काय, परंतु पाणी समस्याचं मोठा फंड निधी लागल्याशिवाय ते पूर्ण होणार नाही. तीच समस्या जरा पाठीमागे पडल्या, नियोजनामुळं पाणी होत नाही. कोण समस्या सोडवला असं वाटतंय? आता शिंदेगड सोडवलं असं वाटतंय, कारण नगर विकास मंत्री असल्यामुळे त्यांनी संपूर्ण फंड आता त्यांनी 60 कोटीची स्कीम द्यायला लागल्यात, बाकीचे अंतर्गत रस्ते दिलेत आणि फंड जरी आणला तर जरी बॉडी वेगळी जरी असेल तर सत्ता आता भाजपकडनं आणि याच्याकडनं आणून फंड घेऊन बराचसा विकास केला आहे. तालुक्याच्या मनात थोडासा कमी असेल, परंतु फंड जितका असेल तितकाच तो करू शकणार नाही, मर्यादेपेक्षा बाहेर तो जाऊ शकत नाही. काय होईल या निवडणुकीत? हा, या निवडणुकीत काय होईल? शिंदेगड येईल असं काय वाटतंय? काय वाटतं मी काम आता शिंदेगड नगर विकास मंत्री असल्यामुळे बराचसा फंड देतील आणि आहे त्या बाकीच्या समस्या पूर्ण होतील. हाय चित्र हा भाजपला आहे की, असं काय वाटतंय? असं म्हणजे चांगलं व्हायला म्हणताना भाजपचं मतदानचं होतंय. काय चांगलं झालं? आणि हाताचं बी चांगलं हाय जरा जोर. कोण बाजी मारेल? हा, बाजी कोण मारेल? बाजी हात मारेल की, हात मारते. विकास झालाय काय शहराचा? झाला काय काय झालं की, पाणी येतंय, पाणी जर पाण्याचं काम बी पडले जरा थोडं. काय होईल या निवडणुकीत? हा, या निवडणुकीत काय होईल? होईल काँग्रेस आणि हात होईल की. थोडा विकास झाला शहराचा, बरंच विकासाचं काम अजून व्हायचे आहेत, पुढच्या पुढे होईल आणि सर्व पक्षांची कामगिरी चांगलीच आहे. कसं आहे, राजकारणात प्रत्येकाला वाव मिळाला पाहिजे, नवीन चेहरा यायला पाहिजे, नवीन चेहऱ्याला संधी मिळायला पाहिजे आणि विकास करत असताना सगळ्यांनी एकत्र येऊन विकास करायला पाहिजे, हीच बाकीच काही. मध्यंतरी प्रशासक होतं काय, त्याच्या काळात काय विकास झाला काय? तेवढं काय आपल्याला माहिती आहे. काय वाटते कोण विकास करू शकतो? कसं आहे, निवडून येणारे जे पक्ष आता आहेत गाव लेवलला हे व्यक्ती म्हणूनच होणार, सगळ्यांनी विचारांनी एकत्र येऊन सगळं करायला पाहिजे. पक्ष म्हणून म्हटलं तर वरची सत्ता आणि खालची सत्ता एकच असेल असं कधी होऊ शकत नाही. प्रत्येक भागात लोक वेगवेगळे येणार, वेगवेगळे विचार येणार, तर सगळ्यांनी एकत्र येऊन काम करायला पाहिजे, एवढीच अपेक्षा आमची गावकरी म्हणून. काय कोणती चोरस पाहायला मिळणार या निवडणुकीत? आता काँग्रेस आणि भाजप आणि शिवसेना हे तिघांच्या चोरस होणार आणि काँग्रेस जरा बरं राहील असं वाटतं. काय म्हणणार? काँग्रेस जरा बरं राहील असं काय वाटतं? जरा त्यांचे कॅन्डिडेट बी चांगले आहेत आणि विकास वगैरे त्यांचा बरा आहे, लोकसंपर्क बी चांगला आहे. दादा तुम्ही एक युवक म्हणून मतदानाचा अधिकार बजावणार आहात, तर काय सध्याच काय वातावरण? हातकणंगले गावात म्हणला ती मुख्य बाजारपेठ आहे, तर आठवड्यातून दोनदा बाजार भरतो. एक म्हणजे सोमवारी औद्योगिक वसाहत आहे, ती कंपनी बंद असल्यामुळे इथं नागरिक येतात आणि मंगळवारी गावाची येतात. मग इथं आता 5 वर्ष झालं मुतारी आहे, पण इलेक्शनच्या अगोदरीचं काम चालू आहे, 1 महिना अद्यापही काम झालेलं नाही. तर बघायला मिळते 3 पाण्यात टॉकीत, पण त्यात पाणीही नाही आणि कामही बंद आहे. पण नागरिकांनी लघवी करायची कुठं? 5 टिकती ते एसटी स्टँड, तिथं एक बी मुतारी नाहीत. आता परिस्थिती अशी आहे की गाडी लावतात आणि साईडलाही लघवी करतात, कारण ही मुतारी नाही. नगरपंचायतमध्ये वर्ण फंडातून 4 शौचालय आलेले आहेत, फिरता संडास, पण ते वापरण्यासाठी एक बी इथं यूज केलेला नाही आहे, सगळं लावून ठेवलेले आहे. तर या 2025मध्ये युवा
पिढींना संधी देऊन आम्ही या गावाचा विकास करू. कोण युवा कोणाला संधी देणार आहे? यावर्षी 2025 6 नंबर वार्डाने मी निहार शिंदे यांना विजयी करू आणि या प्रभाग क्रमांक 6चा विकास करू. एकंदरीत काय होईल या निवडणुकीत? या निवडणुकीत जास्त म्हणजे काँग्रेस आणि भाजप यात लढत होईल. काय म्हणजे काय चुरस काय पाहायला मिळणार नागरिकांना आणि काय चित्र पाहायला मिळणार आहे येणाऱ्या काळात आणि बाजी कोण मारणार? आतापर्यंत युवा नेतृत्व म्हणजे निहार शिंदे. आता सर्व नागरिकांनी बघितले 5 वर्षात काम काय झाले, पण आता बहुतेक काँग्रेस आणि भाजपमध्ये जास्त लढत होईल. एकंदरीत काय होईल या निवडणुकीत? कोण बाजी मारेल? तो आम्ही अद्याप काँग्रेस मार. विकास झाला जरा, तरी बी पाहिजे तसं तेवढं विकास झालेला नाही. इलेक्शन नंतर होईल विकास. कारण कुणाची सत्ता येईल तिने करतील त्यांच्या पंढरपूर. काय वाटते कुणाची सत्ता येईल? तरी बी काँग्रेस आणि भाजपमध्ये जरा चुरस होणार. बरोबर. तरी बी काँग्रेसची सत्ता येईल असं वाटतं. एकंदरीत बघायला गेलं तर मध्यंतरी प्रशासक देखील होतं. काय वाटते त्याबद्दल? जिने आपली आपली कामं वार्डात करायचं लागले. जिचा निधी ना तिनेच करणार, जिचा निधी येत नाही तिने करणारच नाही ना. त्याच्यामुळे जिची सत्ता येईल तिने प्रत्येक वार्डात त्यांची तिने करतील आपली आपली कामं. काय प्रमुख मागण्या काय आहेत नागरिकांच्या? पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्याचा, गटरीचा, किरकोळ इकडे तिकडे प्रत्येकाची मागणी आहे. तर सत्ता येईल त्यांची करतील त्यांनी. काय कुणाची सत्ता आल्या विकास होईल? काँग्रेस येईल. काँग्रेस आल्यानंतर 100% तर होईल. बऱ्याच वर्षांनी निवडणुका पण होत आहेत. काय शहराचा विकास झालाय काय तसं बघायला? सध्या तर नाही, बरेच प्रश्न आहेत. काय काय प्रश्न? आता हळूहळू रस्ता वगैरे वाले इलेक्शन तोंडावर आहे, त्यामुळे ते पण काय पक्का नाही. रेल्वेचा ब्रिज बघितलाच, मेन रोडचा, बऱ्याच समस्या आहेत. बदल हवा आहे, बघूया आता काय होतं. काय कोण विकास करणार असं वाटतं? कसं विकास असं कोण करणार? आता कामाचा माणूस सुशिक्षित जो हे असणार तो काय वाटतं कोण करणार? अभिलुगडेसारखी नगरसेवक पाहिजेत, शिकलेले त्याच्यासारखे पाहिजेत बऱ्यापैकी, तरच डेव्हलप होऊ शकते हातकणंगले. एवढंच या निवडणुकीत काय होईल सांगू शकत नाही. चुरस भरपूर आहे सध्या. पुन्हा कोणाची? प्रत्येकच नाही, प्रत्येक पक्ष, स्थानिक पक्ष सगळ्यांची चुरस चालू आहे सध्या, त्यामुळे आपण काही त्यावर बोलू शकत नाही डायरेक्ट. पण चुरस होणार 100%. युवक म्हणून तुम्ही मतदानाचा अधिकार बजावणार. मी सांगितले की युवक म्हणून तुम्हाला सांगितलं माझी पहिली चॉईस अभिलुगडेसारखी सुशिक्षित जे असतील उमेदवार, म्हणजे त्या लेवलची किंवा तशी आहे, त्यांना मी 100% मतदान. कोणत्या पक्षाकडे सुशिक्षित उमेदवार आहेत असं वाटतं? अजून काय सगळं याच्यावर चालावं, संभ्रमावस्थाच आहे अजून. बघूया की माहिती घेणार आम्ही सगळ्या उमेदवारांची. शहराचा प्रश्न जसं तसा आहे. आता मध्ये प्रशासक होतं काय, तिने विकास केला काय? काहीच केलेलं नाही. प्रशासकांनी केलेलं नाही आणि त्या नगरसेवकांनी पण नगराध्यक्षांनी पण काही केलेलं नाही. काय या निवडणुकीत काय होईल? काय जनता कौल देणार हो, जनतेचा कौल आहे, त्याच्यावर अवलंबून आहे. कोण निवडून आल्यावर विकास होऊ शकतो असं काय सांगता येत नाही. असं काय सांगता येत नाही. काय चुरस पाहायला मिळणार नागरिकांना? चुरस म्हणजे चुरशीचं काय नाही, चुरशीचा विषय काय नाही. जनता दिल कौल काय द्यायचा, ते कसा द्यायचा तसा. कसं आता नगरपंचायतच्या मानानं पूर्वीपेक्षा बरं आहे, पण अजून पाहिजे. काय अजून विकास पाहिजे असं वाटतं? अजून म्हणजे आता सध्याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते तर ती दवाखाना. आणि गावात जे ग्रामीण रुग्णालय आहे हे जवळपास इथनं नाही म्हटलं तर 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे. म्हातारा माणूस जायचं म्हणलं गावातनं, सामान्य माणूस, तर रिक्षा करून जायला पाहिजे. मग कमीत कमी त्या रिक्षाला 150 रुपये तर द्यायला पाहिजेत फक्त जाताना, येताचं वेगळं. मग ती माणूस काय प्रायव्हेटमध्ये इथं दाखवायला बघतोय. आणि एखादा माणूस हार्ट अटॅक सारखा जर इथं परिस्थिती झाली तर इचलकरंजी कोल्हापूरसारख्या शहराशिवाय पर्याय नाही. तशा काय बाकी सुविधा म्हणजे आरोग्यविषयक तर काय अजून नाही. पाण्याचं म्हणला तर आता बघूया, पाणी आता पूर्वी नगरपंचायतीच्या वेळेला 2 दिवसांनी येत होतं, आता 4 दिवसांनी येते. म्हणजे ग्रामपंचायतीत त्यावेळेला 2 दिवसांनी येत होतं, आता 4 दिवसांनी येते. मग आता ही काय म्हणजे प्रगती म्हणायची काय म्हणायचं? मध्ये प्रशासक देखील होतं, काय त्यांच्या काळात काय विकास? प्रशासकाच्या काळात काय मला काय आता तिथं काही जाणवलं नाही एवढं काय. प्रशासक म्हणजे कोण आता प्रशासक आहेत हे पहिला मला माहीत नाही. सगळ्यात महत्त्वाचं आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तुम्ही आता परिसर बघतच असेला, गटरीची सोय जी ही आहे त्या स्वच्छता ती काय म्हणावं तशी नाही आहे. काय वाटते कोण विकास करू शकते शहराचा? विकास कोण करू शकतो ही मी सांगू शकत नाही, पण करणारा माणूस थांबणार नाही ही नक्की. काय चुरस पाहायला मिळणार आहे या निवडणुकी दरम्यान? चुरशीचं काही तसं सांगता येणार नाही. आणि सगळे जे ते आपल्या म्हणजे राजकारण हे आता कसं आहे, जातीनिहाय म्हणा किंवा तुमचं आता ते म्हणजे
पक्षानुसार म्हणा असं पण राजकारण नाही आहे. त्यामुळे ते काय असं परफेक्ट सांगता येणार नाही, कुणाचंही सांगता येत नसतं. पण राजकारण शक्यतो करून गाव लेवलला शक्यतो करून जातीने होत असते. बघूया आता पुढं कसं काय. शेवटी जनता ही जनार्दन आहे, ती ठरवेल. काय विकास झालाय का शहराचा? अजिबात नाही, अजिबात झालेला नाही. काय अजून म्हणजे ते वड्याचा खालचा रस्ता बघितलाय तुम्ही? काय ना काय कायमची बोंब आहे तिथं. कायम ते कुठली ना कुठली टॉली पलटी घाललेली असते तिथं. परवा तर बघायला पाहिजे तुम्ही ट्रॉफिक. काय झालेलं नाही पर्याय. हे काय काय यावेळी निवडणूक काय आता आहे तेच की, काय होत नाही बदल. कोण निवडून आला विकास करू शकते? काय कोणाचं नाव घ्यायचं, सगळी सारखीच. तरुण म्हणून तुम्ही भूमिका बजावणार आहात मतदानाची, काय वाटतं? काय आता मतदान करायचं एवढंच. काय प्रगती काय होत नाही सोडायची, गावची होणार नाही प्रगती. असं का वाटते? एवढे वर्ष चालणार ना, आता काय होणार आहे? मुख्य प्रश्न काय आहेत अजून? रस्ते कुठे आहेत काय चांगले? रस्त्याचाच प्रश्न आहे आमचा, दुसरा काही प्रश्न नाही गावात. ह्या शहराचा विकास झालेला नाही आहे काय, परंतु बिहारी लोकांची संख्या वाढली इंडस्ट्रीजमुळं, त्यामुळे लोकांना वाटतं विकास झालेला आहे असं वाटतं. आणखीन काय एकंदरीत बघायला गेलं तर काय या निवडणुकीत चुरस पाहायला मिळालं? या निवडणुकीचं चित्र विचित्र आहे. असं कारण का तरुण मतदार म्हणजे नगरसेवक जास्त राहिलेले, उमेदवार जास्त राहिलेले, त्यामुळे कोणाला मतदान करायचं कोणाला नाही हे कळना झालं. त्यात वरच्या लोकांचं पण जे मत आहे, वरचे जे लोक आहेत बॉडीत बसलेली त्यांचं पण मत आहे नाही, यांच्या ह्याच्यात भांडणं चालू आहे. मी मोठा का तू मोठा, माझ्या पक्षाला का तुमच्या पक्षाला, वरती युती आणि खाली युती, हा पण प्रश्न पडतो. एकंदरीत आजोबा काय वाटते की कोण निवडून आल्यावर शहराचा शाश्वत विकास होईल? नाही, तरुण उमेदवार जर निवडून आले काय, जे ज्यांना बाबा कुठली हे नाही आहे, त्यांनी नगरविकास करू शकतात, त्यांनी करावा ही आमची विनंती आहे. मध्यंतरी प्रशासक देखील होतं, त्यांच्या काळात विकास झाला. प्रशासक होते परंतु त्यांनी काय केलेलं नाही. पाणीच व्यवस्था नाही, अजून पाण्याचीच व्यवस्था नाही. पहिली 4 दिवसातनं 5 दिवसांना कधी मनात येईल त्यावेळी पाणी सोडते. आणि काही जे पाणी सोडणार होते पूर्वीचे ते कामावर पण नाही आहे, ते दुसरीकडे कामावर जाते, असं पण व्हायला लागलं. त्यामुळे मूळ प्रश्न तो पाणी, पाण्याचा प्रश्न जो सोडवेल त्या नगरसेवक म्हणून त्याला किंमत आहे. काय होईल या निवडणुकीत? या निवडणुकीत काय होईल? या निवडणुकीचं अशाश्वत आहे, काय होईल काय सांगता येईल. कारण कोण कोणाला मतदान करणार काय त्याच्यावर अवलंबून असतं. आता BJPची पण आहेत, ते तुमच्या धनुष्यबाणची पण आहेत, मशालची पण आहेत, काँग्रेसची पण आहेत, त्यात आणि 2-3 गट, ह्यांच्यात 2-3 गट. त्यामुळे कोणाचा मेळ कोणाला लागतच नाही. हा मेळ बसला पाहिजे आणि त्याचं असे वचक पाहिजे. वचकदार कोण नाही, एकच व्यक्ती, पण ते आता काय करतात बघू. एकच व्यक्ती आहे जे वचक ठेवणारी, पण ते आता निवडून आल्यानंतर कोण हे आमचे अजित सिंह पाटील तीच एक ते वचक ठेवू शकतील, पण त्याने आता त्यांना मतदान कसं पडतंय त्याच्यावर अवलंबून. तर आताच आपण हातकर्ली शहरातील नागरिकांशी संवाद साधला. शहराचा झालेला विकास, येथील असणारे प्रलंबित प्रश्न व आगामी निवडणुकीसाठी नागरिकांच्या भूमिका काय आहेत या आपण सविस्तरपणे जाणून घेतल्यात. तुर्तास तरी मी ह्या एपिसोडमध्ये थांबतोय. KK न्यूजसाठी कॅमेरामन सचिन वरेकरसह समीर मकानदार, कोल्हापूर. डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्या हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69.